नमस्कार, मी सोनिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे शुक्रवार. आधीचे जे मी व्लॉग्स टाकलेत त्यांना मला छान रिस्पॉन्स येतो आहे, बट अजून खूप जणांनी हे व्लॉग्स बघितले पाहिजे. यासाठी तुम्ही माझे व्लॉग्स शेअर करा. ज्यांना व्लॉग्स बघायला आवडत असेल, ज्यांना माझी आर्ट जर्नी बघायला आवडेल. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहेत आणि मलासुद्धा आवडतं आहे रोज व्लॉगिंग करायला. आज शुक्रवार आहे, बघूयात काय करणार आहे मी पुढे, हे मी तुम्हाला दाखवणारच आहे माझ्या ह्या व्लॉगमधून. सध्या तरी मी काम करते आहे. लेट्स सी काय होतं. काम आटपून आता घरात मम्मी नाही आहेत, सो मला जेवण बनवायचं आहे. सो एकदम इझीमध्ये मी कंडा करी बनवणार आहे, जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम इझी आहे, तर आपण बघूयात. ओके, त्यासाठी मी पहिले काय ज्या व्हेजिटेबल्स लागणार आहेत, म्हणजे टोमॅटो, कोथिंबीर, हे सगळं मी कट करून रेडी करून घेते आणि मग तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवते. ठीक आहे. मी छान छोटा एक कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो, अंडे, लसूण आणि कोथिंबीर. आणि इथे मी आता टोप माझं गरम करत ठेवलेलं आहे. ओके, सगळ्यात पहिले थोडा ऑइल, आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत आणि कांदा. आता टाकूयात थोडा लसूण आपण खूप बारीक केल्यामुळे तो लगेच शिजतो, म्हणून पहिले कांदा मी शिजवून देते नेहमी आणि मग लसूण टाकते. टोमॅटो, थोडी हळद. मला खूप स्पायसी खायची सवय आहे, सो मी तर खूप सारा मसाला टाकते. धणा पावडर, थोडी जिरा पावडर, मिक्स. आता पाणी. याच्यात डायरेक्ट फोडायची आहेत. आणि आता छान उकळी येईपर्यंत ह्याला असंच सोडून द्यायचं आहे. थोडी कोथिंबीर मी टाकते अशीच. आणि छान अशी आपली अंडा करी रेडी आहे. ठीक आहे, आता मी जेवण खेते तिकडे. छान अशी आपली अंडा करी पाडायच्या आधी मी घेऊन जाऊ दे पहिले. छान असा मी गेलेला रस्सा. खा लवकर, टेस्ट करून सांग. बघूनच समजतं चांगलं आलं. ओके, परफेक्ट, एकदम परफेक्ट. खोटं बोलतोयस ना व्हिडिओसाठी? चांगलं झालंय, खरोखर. खरं बोल. खरोखर चांगलं झालं. आय होप हा खरं बोलत असेल. अरे चांगलं झालंय बोलतोय तरी पण. ते टीव्हीचा आवाज थोडा कमी कर ना, माझ्या ब्लॉगमध्ये आवाज नाही येणार. ओके गाईज, आता मी जेवतो मस्त आणि मग पुढे काय मी करेल हे तुम्हाला दाखवते. आम्ही सिरीज बघत आम्ही नवीन एक सिरीज चालू केली आहे. कोणती सिरीज आहे? ब्रेकिंग बॅड. ठीक आहे, जेवतो आणि बघूयात. ओके, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी वरती आलेली आहे. थोडंसं माझं काम कंप्लीट केलं आहे आणि आता मला पेंटिंग करायची क्रेविंग होती, सो मी पेंटिंग करते. ओके, सगळ्यात पहिले तर माझं लॅपटॉपची सेटअप आहे, मला पूर्ण झाडावं लागेल. ओके, काल मी व्लॉगिंग केली नाही, पण मी तुम्हाला दाखवते एक गोष्ट मी केली आहे. माझ्याकडे ना ते जे आपलं
मोल्ड असतं ना, मोल्ड, त्याचं मी असं हे करून ठेवलं आहे. सो ह्याला मला बॅकग्राऊंडमध्ये कलर करायचा आहे व्यवस्थित. 3D आर्ट करत होते मी. इकडे असं थोडंसं मशरूमचा इफेक्ट दिलेला आहे आणि बाकी मला अजून आता ह्याच्यामध्ये पेंट करायचं आहे. सो लेट्स सी हे कसं वर्कआउट होतं आहे. पण त्याआधी मला एक रील करायची आहे. सो रीलसाठी मला एक कोणते तरी पेंटिंग एवढे सारे कॅनव्हास आहेत माझे आणि ते माझ्या ह्याच्यापर्यंत मला कंप्लीट करायचं आहे. माझं आता एक्झिबिशन येणार आहे 17-18 ऑगस्टला अलिबागमध्ये. सो ते यायच्या आधी मला खूप साऱ्या पेंटिंग्स करायचे आहेत. पटापट सेटअप करूयात. आज एकदम मिनी साईज पेंटिंग करूयात. ही केवढी आहे बघा माझ्या हातावर. 3x3 इंचेसची आहे. वेट मी तुम्हाला दाखवते. ती छोटी आहे बघा. आहे ना क्यूट. ही मी पेंटिंग बनवते. याची रील मी जस्ट अपलोडसुद्धा केलेली आहे. आज थोडं लवकर अपलोड केली. तुम्ही जाऊन बघू शकता. इथे पण मी प्रोसेस दाखवू शकले असते, पण मला ते पोर्ट्रेट आणि लँडस्केप दोन्ही पण व्हिडिओ बनवायला लागतात. सो मी कन्फ्यूज होते खूप आणि मला खूप मेहनत लागते त्यामध्ये. सो म्हणून मी नाही बनवली हॉरिझॉन्टल व्हिडिओ. एक क्विक रीलच बनवून टाकली. एनिवेज तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. हे मला ना टेक्स्चरसारखंच ठेवायचं आहे. म्हणजे हा टेक्स्चर आर्ट आहे माझा. सो मला तो टेक्स्चरमध्येच ठेवायचा आहे. तर याला एक व्हाईट कलर, व्हाईट बेस देते. पटकन पटकन काम आवरून घेते. परत एकदा मी काम करत होते. तुम्ही बोलाल की ही कायच करत असते. बघूयात. आता मला खूप भूक लागली आहे. लाईट वगैरे बंद करते आणि खाली जाते. लॅपटॉप इथेच चार्जिंगला ठेवला आहे. आता आम्ही इथे दोघं मिळून आम्ही नाही, तूच बनवते. दोघं मिळून मॅगी बनवतोय. तूच बनवते, मी नाही बनवते. नाही, याने बनवले. याने बघा छान अशी मॅगी. हा दाखव दाखव दाखव. अरे मग काय झालं. मला लागले भूक आणि तो व्हिडिओ कर. मला पण लागली भूक. मी मॅगी खाते. तो अब क्या? मैं उसे ऐसे नहीं जाने दूंगा। लाइए। आप अपॉइंट किए गए थे या फिर इलेक्शन जीते थे शरीफ? इलेक्शंस। और क्या वो लैंगमोर्स वोट करते हैं? ओके गाईज, आत्ता वाजलेत रात्रीचे 10. जेवण वगैरे झाल्यानंतर मी परत एकदा पेंट करायला बसले. पेंट म्हणजे मी तुम्हाला जसं म्हणत होते की 3D आर्ट बनवायला बसली आहे, कारण माझं एक्झिबिशन येतं आहे. सो मला लवकर जितक्या लवकर मी कॅनव्हास वगैरे बाकी सगळं रेडी करून ठेवेल, तितक्या लवकर ते ड्रायसुद्धा होईल व्यवस्थित, वॉर्निशसुद्धा होईल. सो मला नंतर घाई होणार नाही. आहे 17-18 ऑगस्टला, बट स्टील मी थोडीशी व्यवस्थित सगळं मला करायचं आहे, म्हणून मी थोडी लवकर तयारी करते. सो मी तुम्हाला दाखवते मी काय करते. मगाशी मी जे पेंट केलं होतं, मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं होतं, ते मी पुन्हा एकदा त्याला व्हाईट वॉश दिलेला आहे. आणि आता हे मी करत आहे फेदर्सवाला टेक्स्चर.
ह्याच्यामध्ये एकच फक्त डिसॲडव्हान्टेज आहे की हे पटापट करावं लागतं आहे, कारण ते इझिली लगेच ड्राय होतं आहे त्याच्यामुळे. सेम गोष्ट या गोल्डन याच्यावरती पण मी करणार आहे. सगळं असं करून ठेवलेलं आहे. उद्या ह्याचा प्रॉपर पेंट आणि फिनिशिंग करणार. ओके गाईज, नेहमीप्रमाणे व्लॉगचा एंड करायला विसरली आहे. विसरते कसं, मला असं वाटतं की मी अजून काय काय पुढे करेल हे मी तुम्हाला दाखवेल आणि मग एंड करेल. पण मी त्याच्यानंतर कधी काही गोष्टी नाही करत, किंवा केले असेल तरी पण मी व्हिडिओजमध्ये ॲड नाही करत. सो त्यामुळे माझा एंड पार्ट राहतो शूट करायचा, आणि मी झोपून वगैरे जाते आणि मग दुसऱ्या दिवशी आठवतं किंवा व्हिडिओ एडिट करताना आठवतं की मी या व्हिडिओला त्या दिवसाचा एंड केला नाही. एनिवेज, सो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे सगळे व्लॉग्स कसे वाटत आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय गाईज.